त्यानंतर शंकराच्या डोक्यात गंगा आहे, म्हणून आपण जलदेवतेची पूजा पौर्णिमेला का करतो ते मुख्य कारण आहे. बऱ्याच वेळा काही कुटुंबीय जलाशयाजवळ राहतात, मग तो समुद्र असेल, सरोवर असेल, धरण असेल, नदी असेल, बऱ्याच वेळा त्याची बाधा सुद्धा होऊ शकते. अनेक शक्यतो महिलांना मोठ्या प्रमाणात होते जलदेवतेची. खूप स्वप्न पडणे, लक्षात न राहणे, ज्यावेळी वाद्य चालू असतं किंवा मंदिरात गेल्यावर गंगा यमुना सतत डोळ्यातून वाहणे आणि प्रचंड भावुक होणे, अशी घटना ज्या भगिनींची घडत असेल